स्वबळाची भाषा सध्या फार मोठ्या प्रमाणात ऐकायला येते आहे महाराष्ट्रामध्ये विशेष करून. आणि ही बोलणारे जे पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडी या सत्ताधारी आघाडीतलेच आहेत. आणि याचं कारण काय आहे की खरं तर हे पक्ष एकीकडे महाराष्ट्रामध्ये अतिशय ज्याला म्हणतो मजबूत अशी ज्यांची स्थिती होती, बलवान असे होते, किंवा त्यांचे नेते शरद पवारांसारखे राष्ट्रवादीचे ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते होते. आणि ह्या सगळ्यांना स्वबळाची भाषा का करावी लागते आहे, म्हणजे समर्थ रामदासांचं जे वचन आहे ना, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. प्रत्यक्षामध्ये कृती काय आहे तर काही नाही. प्रत्यक्षामध्ये 288 मतदारसंघात आपण विधानसभेचा विचार करूयात किंवा 48 लोकसभेचा विचार करूयात, तुमच्याकडे इतके उभे करायला उमेदवार तरी आहेत का? आणि भाषा मात्र कुठली? स्वबळाची. आणि स्वबळाची भाषा करत कोण नाही आहे की यांच्यापेक्षा या प्रत्येक पक्षाच्या ज्याची दुप्पट आमदार संख्या आहे, 105 106 आता, त्या भाजपमध्ये ह्याची कुठे चर्चा झालेली नाही. ह्यांना मात्र स्वबळाची भाषा का करावी लागते हेच त्याच्यातलं साधी गोष्ट लक्षात घ्या. स्वबळाची भाषा ही स्वबळावर लढण्यासाठी नसून आपल्या बरोबरचा जो पक्ष आहे त्याला धमकी देण्यासाठी, त्याच्यावरती दबाव आणण्यासाठी आणि त्या वाटाघाटीतून जास्तीत जास्त जागा आपल्याला सुटाव्यात यासाठी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत, मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिका असो, नगरपालिका म्हणजे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते, स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आपल्या नेत्याचं ऐकत नाहीत. प्रत्येकाला तिकीट हवं असतं. प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या खूप मोठी असते. छोटी मोठी तयारी त्या भागामध्ये त्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी केलेली असते, त्याला लढायचं आहे. आणि जर आता हे तीन पक्ष की जे एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढलेले होते, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आणि शिवसेना वेगळी भाजपबरोबर असे लढले होते, तेव्हा आता त्यांचेच कार्यकर्ते जे एकमेकांच्या विरोधामध्ये आत्तापर्यंत गाव पातळीवर लढले होते, त्यांना आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतःला तिकीट हवं असतं. आणि त्यांचा विरोधक कोणी दुसरा म्हणजे भाजपसारख्या पक्षातला जो खराखुरा त्यांचा विधानसभेतला विरोधक आहे तो विरोधक नसतो. त्यांचा विरोधक आता त्यांच्याच आघाडीतला जो दुसऱ्या पक्षाचा जो उमेदवार आहे, दुसऱ्या पक्षाच्या नेत्याचे जो कार्यकर्ता आहे तो त्याचा विरोधक आहे. आणि ही याच्यातली अडचणीची बाब आहे. मुळात ही वेळ का आली लक्षात घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्यातलं सगळ्यात अडचण ही आहे की बऱ्याचदा काही स्थानिक आघाड्या, स्थानिक नेतृत्व, स्थानिक प्रश्न, काहीतरी स्थानिक समस्या, स्थानिक वैर दोन गटातलं, अगदी एका पक्षातले सुद्धा, हे काँग्रेसच्या काळामध्ये पण घडलेलं आहे वारंवार. म्हणजे तेव्हाचे जे सगळे गटतट आहेत काँग्रेसमधले, जे एक जिन्सी जरी हा पक्ष वाटत असला तरी स्थानिक पातळीवरती काँग्रेसमध्ये अगदी आधीपासून गटतट राहिलेले आहेत. पण व्यापक अर्थाने जर आपण विचार केला तर आज स्वबळाची भाषा करणारा हाच तो काँग्रेस पक्ष आहे. 1984ला लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यानं 48 पैकी 44 खासदार निवडून आणले होते. 48 पैकी 44 खासदार निवडून आणणाऱ्या पक्षाचा आज सध्या फक्त एकच खासदार आहे आणि तोही शिवसेनेतून आलेला, यांचा मूळचा नसलेला. आणि तो पक्ष आज स्वबळाची भाषा करतो आहे. विधानसभेमध्ये 1985ला निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा पुलोद आघाडी केली होती शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली, आणि 1-2 नाही 105 विरोधी पक्षाचे आमदार निवडून आले होते या पुलोद आघाडीचे, ज्याच्यामध्ये शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे पण 54 आमदार होते. ही एवढी मोठी संख्या जेव्हा विरोधकांची निवडून आलेली होती आणि सत्तेमधली तेव्हा आलेली जी काँग्रेस आहे, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले आणि नंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, ही काँग्रेस किती आहे तेव्हा तिची संख्या जवळपास 180 इतकी होती. ज्या पक्षाचे विधानसभेमध्ये 180-288 पैकी जवळपास आमदार निवडून येत होते, त्या काळातली ही मी गोष्ट सांगतोय. आणि तो पक्ष आज म्हणतोय की आम्हाला स्वबळाचे. हे तयार का झाली ही परिस्थिती? म्हणजे तुम्हाला एक वेळ तुम्ही 48 पैकी 44 खासदार निवडून आणताय, 288 पैकी 180 आमदार तुमचे निवडून येत आहेत. नंतरच्या काळामध्ये जेव्हा विरोधकामध्ये एक पोकळी तयार झाली, हा जो सगळा विरोधी पक्ष होता सक्षम शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेला, त्यांनी त्याच्या सक्षमपणे विरोधाची भूमिका जर निभावली असती तर शक्यता अशी होती की 1990ला नंतर जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तेव्हा हाच पक्ष सत्तेच्या जवळ आला असता. त्याचा पुरावा म्हणून मी तुम्हाला सांगतो, शरद पवार स्वतःचे 50-54 आमदार घेऊन जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले, लगेच 1 वर्षभरात 1986ला 1985ला महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली आणि शरद पवार आपले आमदार घेऊन काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे दोघांची मिळून साधारणतः तेव्हा झालेली जी संख्या होती ती 230च्या पुढे होती.
जेमतेम 40-50 इतकेच फक्त आमदार विधानसभेमध्ये तेव्हाच्या म्हणजे 85च्या निवडणुकीमध्ये जे लढले होते. शेतकरी कामगार पक्ष होता, जनता पक्ष होता, बाकीचे छोटे छोटे गटतट होते, काही अपक्ष होते, हे सगळे शिल्लक, कम्युनिस्ट होते, डावे होते, हे सगळे शिल्लक राहिले होते. ही जी पोकळी बघा आता, हे आजच्या स्वबळाची धागा कुठं जुळतो आहे. शरद पवार औरंगाबादला आमखास मैदानावरती काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले, सत्ताधारी बनले. सत्ताधाऱ्यांचं 230च्या जवळपास इतकं मोठं प्रचंड बहुमत तयार झालं 288च्या विधानसभेमध्ये, जशी आज परिस्थिती ममता बॅनर्जीची आहे ना पश्चिम बंगालमध्ये. आणि तेव्हा जेव्हा मधल्या काळामध्ये जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले, आरिफ मोहम्मद खान बाहेर पडले, त्याच्यानंतर अरुण नेहरू बाहेर पडले आणि त्यांनी एक आधी जनमोर्चा नंतर मध्ये जनता दल झाला स्थापन केला. विरोधातली हवा सुरू झाली. 89ला सत्ता पालट झाला, काँग्रेसची सत्ता जाऊन त्या ठिकाणी विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान झाले डाव्यांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यावरती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काय घडलं होतं की इतका मोठा सत्ताधारी पक्ष 230च्या जवळपास आमदार असलेला, ही विरोधाची हवा त्यांच्या लक्षात नाही आली शरद पवारसारख्या नेत्यांना. आणि याचा परिणाम झाला की भाजप शिवसेनासारख्या नवीन असलेल्या विरोधी पक्षाला, नवीन मी यासाठी म्हणतो की पूर्वीचा जनसंघ जरी असला तरी त्याचे प्रत्यक्ष विस्तार भाजपमध्ये फारसा झालेला नव्हता. शिवसेना जरी आधीपासून असली तरी पक्ष म्हणून ती फारशी प्रस्थापित झालेली नव्हती आणि ह्या दोन्ही पक्षांना एक रिकामी जागा सापडली. शरद पवार काँग्रेसमध्ये निघून गेल्याच्या नंतर विरोधातली जी पोकळी होती ती भाजप शिवसेनेने भरून काढली. याचा परिणाम झाला की पहिल्यांदाच 90-95च्या जवळपास त्या दोघांचे आमदार तेव्हा निवडून आलेले होते आणि काँग्रेसचं बहुमत घटलं. म्हणजे एरवी आपण 2ला 2 4 अशी बेरीज करतो ना, म्हणजे मूळ काँग्रेस आणि त्याच्यामध्ये शरद पवारांची समाजवादी काँग्रेस दोन्ही एकत्र आल्याच्या नंतर 230च्या पुढं आमदारांची संख्या होत होती. आणि जेव्हा निवडणूक झाली 1990ची की ते त्यांचं बहुमत घटलं, बहुमतही नाही मिळालं काँग्रेसला, 141 आमदार फक्त निवडून आले. आता त्यानंतर एकाही पक्षाला म्हणजे 1990 ही शेवटची निवडणूक, त्याच्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014 इथपर्यंत ह्या पक्षांना कधीही 3 आकडी संख्या गाठता आली नाही. आपणहून आपलं नुकसान करून घेतलं. जर तेव्हा सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका शरद पवारांनी निभावली असती तर पुढची जी पोकळी निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये भाजप शिवसेना घुसली ती त्यांना घुसता नसती आली, त्यांना एक मर्यादा राहिली असती आणि शरद पवारच त्या विरोधी आघाडीचे नेते राहिले असते आणि मुख्यमंत्री पण ते किंवा बाकीचं त्यांचं काय पुढचं राजकारण ते झालं असतं. काँग्रेसची अवस्था काय झाली की जे गटतट आपसामध्ये विरोधात होते यापूर्वी शरद पवारांना घेतलं. आधी पण वेगळ्या 2 काँग्रेस होत्या, म्हणजे वसंतदादा पाटलांना जो पाठिंबा होता काँग्रेस आयचा, म्हणजे एक निष्ठावान गट आणि दुसरा यशवंतरावचा गट, असे 2 तुकडे होतेच. ते सरकार वसंतदादा पाटील मुख्यमंत्री, नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री, आणि त्या सगळ्या भांडणामध्ये हे सरकार गेलं तर चालेल. त्याच्यावरची टीका अशी होत होती की सरकार कसं चाललंय वसंतदादा पाटलांचं सरकार आणीबाणीच्या नंतरचं. तर त्याला असा शब्द असा होता की काठी टेकत वसंतदादा पाटलांना काठी टेकत चालायची सवय होती. तर सरकार कसं चाललंय तर काठी टेकत ही मुळात काँग्रेसमधली अवस्था होती. 80 नंतर सगळे काँग्रेसजन एकत्र आले. यशवंतराव सुद्धा परत काँग्रेसमध्ये म्हणजे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली एकत्र आले, तरी वेगवेगळे गट तर तसेच शिल्लक राहिले. शरद पवार नंतर 86मध्ये आले, म्हणजे काँग्रेसचे वेगवेगळे विविध गट नेते एकत्र आले तरी काँग्रेसमध्ये गट तसेच शिल्लक राहिले. याचा परिणाम पुढे दिसून आला की काँग्रेस दुबळी झाली. शरद पवार त्याच्यामध्ये गेल्यानंतर विरोधाची जागा रिकामी झाली, ती भाजप शिवसेनेने व्यापली. भाजप शिवसेनेने व्यापताना जागांचं त्यांचं गणित तुम्हाला मी सांगतो. 288 विधानसभेमध्ये 117 जागा ह्याच्या भाजपच्या आणि 171 जागा, फक्त एक आकडाची जागा बदलायची, आकडे तेच आहेत. 1-1-7-1-7-1 असं त्या दोघांचं गणित होतं. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवलेलं. म्हणजे शिवसेना तेव्हापासून जास्त जागा लढवून कमी त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत आणि भाजप उलटं कमी जागा निवडून जास्त आमदार निवडून आलेला आहे. या सगळ्याचा परिणाम एक असा झाला की 2014ला भाजप 122 वरती गेला. 25 वर्षात महाराष्ट्राच्या इतिहासात 3 आकडी संख्या विधानसभेत गाठणारा तो एकमेव पक्ष तेव्हाही होता. 2019लाही तोच पक्ष राहिला. बाकीचे आज जे स्वबळाची भाषा करणारे तिन्ही पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना कधीही 3 आकडी संख्या गाठता आली नाही. आज स्वबळाची भाषा करत असताना यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी काहीच केलं नाही.
किंवा यांचा पक्ष वाढू शकला नाही किंवा त्याला मर्यादा पडल्या, म्हणून यांनी ज्या सत्तेसाठी वेगवेगळ्या पातळीवरच्या तडजोडी केल्या, अगदी भाजपलाही ह्याचा फटका बसलेला आहे. 2014ला भाजपनी स्वतंत्रपणे लढला तर त्याच्या 122 जागा निवडून आल्या आणि 2019ला शिवसेनेबरोबर युती केली तर तुमच्या 105 जागा निवडून आल्या. म्हणजे ही जी युती केलेली असते, सत्तेसाठी आघाडी केलेली असते, ह्याचा फायदा तुम्हाला म्हणजे काही नेत्यांना आणि तेव्हा सत्ता मिळण्यासाठी वैयक्तिक होत असला तरी पक्ष म्हणून होत नाही. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. 1985चं उदाहरण आहे की शरद पवार काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांची राजकीय ताकद घटली. त्याच पद्धतीने जेव्हा अगदी भाजपने सुद्धा राजकारणाच्या तडजोडीपोटी शिवसेनेसाठी युती केली, त्यांची राजकीय ताकद घटली. म्हणजे एक नवीन चित्र समोर येतं आहे. तुम्ही सत्तेसाठी तडजोड करताना ज्या पक्षाशी युती करता त्या पक्षासोबत स्वतःचंही संख्येच्या दृष्टीनं राजकीय नुकसान करून घेता आणि म्हणून मग ही स्वबळाची भाषा बोलावी लागते. आणि ती फसवी का आहे? प्रत्यक्षामध्ये स्वबळ उभं राहण्यासाठी ज्या पद्धतीने भाजपनी म्हणजे कुठेही म्हणजे आज ते शिवसेनेबरोबर युती नाही म्हणून म्हणायचं नाही, पण त्यांनी जसे पद्धतशीर प्रयत्न केले आणि पक्ष विस्तार ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या त्या ठिकाणी करून घेतला, ही गोष्ट तुलनेने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे करू शकले नाहीत. त्याच्यामुळं आजची ह्यांची स्वबळाची भाषा ही निव्वळ बाष्कळ बडबड ठरते. त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही. ही भाषा स्वबळावरती लढण्यासाठी नसून आपल्या बरोबरच्या पक्षाला दबाव तंत्र वापरून थोड्या जास्तीच्या जागा पदरामध्ये पाडून घ्यायच्या, एवढं करूनही मतदारासमोर गेले. जे उदाहरण आपल्याकडे आत्ता पंढरपूरच्या निवडणुकी सिद्ध झालेलंच आहे. शक्यता अशी आहे की मतदार अशा केलेल्या तडजोडीला स्वीकारत नाही. त्याचे परिणाम लवकरच दिसतील. पण आता चालू असलेली स्वबळाची भाषा ही निव्वळ बाष्कळ बडबड आहे. ह्याच्यावरची उसंत वाणी आणि ह्याच्यामध्ये झालं असं आहे, विशेषतः आमदार आणि खासदारकीच्या निवडणुका आपण बाजूला ठेवूयात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घडतं असं की जो काही निवडून आलेला आहे, विशेषतः ज्याच्यावरती कुठला शिक्का नाही, तो आमच्याच पक्षाचा कसा म्हणला जातो. आणि मग लोकशाहीचं एक कसं ज्याला आपण काय म्हणूया त्याला एक विनोद करून टाकलेला आहे, उपहास त्याचा बनून गेलेला आहे. त्याच्यावरची ही लोकशाही, स्वबळाची भाषा आणि नंतर झालेली परिस्थिती. कोणाच्या भुजेत किती भुजबळ, सेनेचे स्वबळ गरजले. माकडीनी पोर, सेना राष्ट्रवादी, सुरू वादावादी जोरदार. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, काँग्रेस साजरा खेळ करी. खालती कशाला, युतीनी आघाडी, लावू लाडी गोडी विजेत्याला. विजेत्याचा करा खुल्यात लिलाव, जादा देई भाव तोच पक्ष. मतदान तरी घ्यायचे कशाला, बोली लावायाला करा सुरू. लोकशाही केली बाजार बसवी, फसवा फसवी कांत म्हणे, फसवा फसवी कांत म्हणे.